या इनलिगल आहे, अनधिकृत आहे. तुम्ही 23 वर निष्कासन केलं म्हणता, पूर्ण निष्कासन झालेलं नाही हेही तुम्हाला सांगतो मी. कुठंतरी 4 भिंतीत एक भिंतीला धक्का लावायचा JCBचा आणि निष्कासन झालं असं सांगायचं. याच्यातलं मी दाव्यासहित सांगतो, माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे. आणि 73 प्रकरणं एकाच वेळेस न्यायप्रविष्ट होतात आणि त्याला स्टे कसा मिळतो? मुंबई महापालिकेत या अधिकाऱ्यांची चयन आहे सभापती महोदय. खरं तर याला कोणत्या नोटीसची गरज नाही, महापालिका पाडू शकते या सगळ्याला. 73 प्रकार आता आमच्या संभाजीनगरात चालू आहे. 1200 अतिक्रमणं पाडले कोणते नोटीस न देता. 1200 अतिक्रमणं पाडले, ठीक आहे पाडले, पण इथंही मग याला नोटीसची गरज काय? 73 प्रकरण न्यायप्रविष्ट कसं होऊ शकतात? आणि आता हा किनारा आणायची गरज काय होती? थोडक्यात हे अधिकारी चुकीचं ब्रीफिंग करतात. मुद्दा बेसिक 108 हॉटेल आणि 81 लॉजिंग बोर्डिंग इनलिगल यल वॉर्डाचं एवढाच मुद्दा आहे. त्याच्याविषयीच भूमिका असली पाहिजे. बाकी सगळी भूमिका असल्या काय कोणी विचारलेलीच नाही ना. आणि म्हणून हे 73 प्रकरण न्यायप्रविष्ट होत असताना सातत्यानं या सगळ्या विषयात जर बघितलं तर हे अधिकारी जाणीवपूर्वक वेळ देतात, न्यायालयात जायला सांगतात. आणि हे जे 23 हॉटेलचं निष्कासन झालं हे सुद्धा पूर्ण झालेलं नाही. हे मी दाव्यासहित सांगतो, अधिकाऱ्याने सांगावं. मान्य मंत्री महोदय, हे कुठेतरी 4 भिंतीपैकी एका भिंतीला एखादी भिंत 2 फूट 4 फूट पाडतात आणि तुम्हाला रिपोर्ट करतात. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यावर कारवाईची आवश्यकता आहे. जर 108 हॉटेल आणि जर 81 लॉजिंग अँड बोर्डिंग इनलिगल होतात, अधिकारी झोपलेले का? म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे. बेसिक ती कारवाई झाली पाहिजे. महोदय, राजन सिंगनी जो प्रश्न उपस्थित केला ते खरं तर त्या भागात यल वार्डमधल्या सगळे असलेले अनधिकृत बांधकामासंदर्भात आहे. ब्रीफिंग करताना अधिकाऱ्याने एक हॉटेलचं उदाहरण दिलं, परंतु त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये त्या लाईनमधल्या हा काय झालं? नाही, मी उत्तर देतोय. मी उत्तर देतोय. हा, मी हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन असतं त्यावेळेला राज्यमंत्र्यांकडे जबाबदारी असते, आणखीन मंत्र्यांकडे जबाबदारी असते. ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिली होती. ऑफिशियली नोटीस काढून, अशी यावेळेला कुठलीही नोटीस काढलेली नाही. राज्यमंत्री सभागृहात हजर आहेत. राज्यमंत्री सभागृहात हजर असतील तर त्या खात्याचे मंत्री नसताना उत्तर देणं हे संयुक्तिक नाही. आणि जर आपण सांगत असाल तर आमच्या बाकीच्या विषयांची उत्तरं देखील त्यांनी द्यावीत. मी आपल्याशी बोलत नाहीये, मी सभापतींशी बोलतोय. आपल्याला जे सांगायचंय ते सभापतींना सांगा. त्याच्यानंतर आपल्याला बोलायला देतो जरा मंत्री. मला जे सांगायचंय मी सभापतींना सांगितलेलं आहे. भाग असतो त्यामध्ये 1 ते 3 महिन्याला या सभागृहामध्ये मला बसण्याला सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले आहे. म्हणून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आवश्यक वाटल्यास हा कॅबिनेट मंत्री कोणत्याही खात्याचं उत्तर देऊ शकतो. हे नियम आहे, हा नियम आहे. हे काही वेगळं नाहीये, याच्यात वेगळं असण्याचं काही कारण नाहीये. हे मी सरकारचा एक भाग आहे आणि मी कॅबिनेट मंत्री म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. काही प्रश्न नाही, मी त्यांना सहकार्य करतोय. तुम्ही आमच्यामध्ये हे जे काही चाललंय ना यांच्यात जे चाललंय, आम्ही आमच्या मंत्र्याला सहकार्य करण्याची आमची भूमिका असते. आमचा मंत्री अडचणीत येऊ नये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमची असते. म्हणून आम्हाला कॅबिनेट मंत्र्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं, याला कोणी बंधन घालू शकत नाही. कदाचित नियम माहीत नसेल तर वाचून घ्या. सरकार म्हणून मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, ही माझी जबाबदारी आहे. आणि मी जे उत्तर देतो ते सरकारचं उत्तर म्हणून समजलं जातं. म्हणून याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न येत नाही. विरोधी पक्ष नेते, हे पहा, एखाद्या मंत्र्यांनी बोललं याला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, पण त्या खात्याच्या मंत्री इथं सभागृहात आहे, त्या खात्याच्या मंत्री नसत्या आणि यांनी उत्तर दिलं असतं आम्ही मानलं असतं. परंतु त्या खात्याच्या राज्यमंत्री इथं उपस्थित आहेत. त्यांच्या नाही जरा मला बोलू द्या. आता मला बोलू द्या. त्या खात्याच्या मंत्री इथं उपस्थित आहे.
आणि त्यांची उत्तर द्यायची तयारी पण आहे ना. आम्ही मंत्र्यावर कुठंच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. आम्ही मान्य मंत्री आहे आपल्या राज्यमंत्री ताई यांच्यावर सरकारी कुठंच बसा. आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. त्यांनी उत्तर द्यावं अशीच आमची अपेक्षा आहे. आपला प्रश्न नंतर आहे खाली. तुम्ही जोपर्यंत खाली बसत नाही त्यामुळे मंत्री महोदय असं सभापती महोदय,